आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आज मृण्मयी देशपांडे नवऱ्याच्या साथीने करणार आहेत. बघूया आळूचं फतफद. चला चला, आळूचं फतफद करायचं आहे. आणि आता ही आळूची जी भाजी आहे ती तुम्ही तुमच्या शेतातून आणली आहे? आळू आमच्या शेतातला आहे, पण अर्थातच बाकीच्या सगळ्या गोष्टी इकडच्या आहेत. कमाल. काय काय साहित्य जरा आम्हाला विस्ताराने सांगाल का प्लीज? आळू आत्ता मी ऑलरेडी शिजवून घेतलाय. बर. आत्ता त्याच्यामध्ये डाळ नाही टाकले, नाहीतर डाळ सुद्धा शिजताना त्याच्यामध्ये टाकायची. शेंगदाणे, कोथिंबीर, ओलं खोबरं आहे, हळद, मोहरी, हिंग, मीठ, थोडासा मसाला, हिरव्या मिरच्या, गूळ आणि चिंच, हे 2 पदार्थ खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि थोडंसं आलं सुद्धा आपल्याला किसून वर टाकलं तर जास्त छान फ्लेवर येतो. चिंच इम्पॉर्टंट आहे कारण अळूत खाज असते. करेक्ट. आणि ती चिंचेने जाते. बरोबर. म्हणून चिंच इम्पॉर्टंट. बरोबर आहे. आपण याच्यामध्ये मुळा सुद्धा काही हो, मुळ्याचे सुद्धा तुकडे करून जर का ती आळूची भाजी जेव्हा आपण शिजायला ठेवतो आणखीन, तर तेव्हा जर का टाकले तर खूपच मजा येते. आणि डाळीचं पीठ ऑब्व्हियसली आपल्याला लागणार आहे. बरोबर. कारण त्याला डाळीचं पीठ लावायचं असतं शिजताना. ठीक आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही मुळा घालू शकता आणि तुमच्या पद्धतीने. बरं, आपण इथे हिरव्या मिरच्या वापरतो त्यामुळे लाल तिखटाची गरज नाहीये. हा, लाल तिखटाची गरज नाही, पण तुम्ही तिखटाची फोडणी देऊ शकता. चला मग कृती करूया. स्वयंपाकघरात एकत्र यायची वेळ कधी आली होती शेवटची? आज सकाळी नेहमीच करतो. आम्ही करतो. बरं, मग तेव्हा तू नको रे, थांब जरा, इरिटेट नको करू, असं होत नाही? कधी कधी काय होतं माहितीये का, आता सपोज मी स्वयंपाक करते, मी सांगू ना, तर मी आता सपोज माझा ना थोडासा आल्यापासून असं काय विचारून त्याला सांगितलंस म्हणून हे विचारतीस? हो ना. माझा ना थोडासा म्हणजे त्याला असं वाटतं भाजी बनल्यानंतर त्याला ते खूप आवडते, पण आता मी सपोज साखर किंवा गूळ वापरते. आता आमच्या घरामध्ये लहानपणापासून फ्लेवर एनहान्स करायचा असेल तर थोडीशी साखर टाकतात, तर ती थोडीशी म्हणजे अजून थोडी टाक. हा, मग नंतर फ्लेवर एनहान्स झाल्यावर अजून डबल एनहान्स करायचं त्याला. तर मी गूळ किंवा साखर जर का एखाद्या भाजीमध्ये पेरत असेल तर स्वप्नील असा असा बघत असतो रे शेजारी, असा ओरडतो. मग माझा एक लुक जातो की तू करणार आहेस, मग तो निघून जातो. थांब ना यार, मी करते तर मला माझ्या पद्धतीने करू दे. बरोबर आहे. पण काही तिखट पदार्थांमध्ये किंवा खमंग पदार्थांमध्ये सुद्धा साखर इंटरेस्टिंग लागते. हो. आणि ती जरा एक 4 दाणे पण रे. 4 दाणे. हा, मुद्दा तिथे आहे ग. साखरेशी प्रॉब्लेम नाही. प्रमाण. पण आवडतं ना मी बनवलेल्या नंतर, चविष्ट लागतं ना, मग मला माझ्या प्रमाणामध्ये घालू दे, असं माझं म्हणणं असतं. माझ प्रमाण कुणाचं ऐकलं जाणार आहे, तुमचं का तुमचं? नाही अरे, होम मिनिस्टर यार. क्या बात आहे सर. ऑलवेज ऑलवेज. ही जी तुमची शरणागत जायची वृत्ती आहे, ही तुम्हाला फार पुढे घेऊन जाईल सर. ऑलवेज. शिक त्याच्याकडून काहीतरी. मी किती सरेंडर आहे ती तुला कल्पनाच नाहीये. मी सरेंडर आहे म्हणूनच मी आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम करतोय. वा. चला मग आपण आता कृती करूया. चला, जोडीचा मामला आम्ही सारे खवय्ये मध्ये मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव करतायत आळूचं फतफद. पहिल्यांदा काय करायचंय? लेट्स गो. तर पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे आपण आळू शिजवून घेतलेला आहे. युजली आळू शिजवताना सुद्धा तुम्ही शेंगदाणे त्याच्यामध्ये घालू शकता. डाळ आता आपण घातलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टी 2 शिट्ट्या करायच्या कुकरमध्ये. बर. पण आळूच्या भाजीला फोडणी वरून देतो, बरोबर. नंतर देतो. शेंगदाणे तुम्हाला आवडतात भरपूर? हिच्यापेक्षा कमी पण आवडतात. अच्छा, तुला खूप आवडतात? खूप. मला वेड्यासारखे आवडतात. मला प्रचंड आवडतात. म्हणजे मला जेवताना जर का शेंगदाणे नसतील तर मी शेजारी घेते, थोडंसं पाणी लागेल आपल्याला. मला एक सांगा, दोघांपैकी कुणी याचं उत्तर दिलं तरी चालेल. जो संयम 1.5 तास थांबण्याचा घरात कोणी नसताना तुम्ही तेव्हा दाखवला होता 10 वर्षांपूर्वी, तो आजही कायम आहे का आता संपलाय? नाही नाही, आय एम द पेशंट वन ऑब्व्हियसली. हो का? हा एपिसोड बघणाऱ्यांना कळलंच असेल आतापर्यंत. आय एम द पेशंट वन. भांडणं कशावरून होतात घरामध्ये? आळूच्या भाजीमध्ये तुला किती शेंगदाणे आलेत, खोबऱ्याचा तुकडा तुला किती आलाय, त्याच्यावरनं सगळी मजा मजा चालू असते. आता याच्यामध्ये ना आपल्याला चिंचेचा कोळ भरपूर, जसं मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चिंच भरपूर लागते आळूच्या भाजीमध्ये. त्याची खास मिटवण्यासाठी. बरं, तू हे करता करता काय नेमकं कृती करतीस तेही सांग बरं का आम्हाला. ओलं खोबरं घातलं आपण, शिजताना मीठ घातलं पाहिजे, नाही तर ते मजा नाही येणार त्याची. गुळ मी आतापर्यंत काय काय घडलं कृतीमध्ये? आळू, त्याच्यानंतर ओलं खोबरं, चिंच घातली, भिजवलेले शेंगदाणे, चिंचेचा कोळ आणि आता मीठ घातलं. आणि आता मी त्याच्यामध्ये पीठ पेरायला सुरुवात करणार. चण्याचं पीठ. चण्याचं पीठ. येस.
आळूचं फतफद दिसताना जरी सोपं म्हणजे काय पटकन बनू शकतं असं वाटत असलं तरी खूप क्लिष्ट आहे. फसणारी म्हणजे भल्या भल्या गृहिणी सुद्धा थोडंसं असं आळूचं फतफद नीट झालं म्हणजे हिच्या हाताला चव असणार किंवा हिला ते जमत असणार. बरं ह्या गुठळ्या होतात पिठामध्ये, तर त्यामुळे ते सोडवणं हा एक भयंकर मोठा टास्क असतो. त्या गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. पण टाकत जातो. ती भाजी फार छान आकाराला येते बरं का. हो. तुम्ही जर त्याच्याकडे स्वप्नील नीट थोडंसं पाहिलं हातानेच टाक. तर आता जो सुगंध येतोय त्या भाजीचा, चिंचेच्या कोळाचा, करतो ना तू स्टर कर. आळूच्या पानांचा, त्या वाफेच्या रूपात, तो कमाल आहे, अप्रतिम आहे. तुमच्या या अनुरूप सहजीवनात अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्ही फॉलो करता, जी टिप तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना द्यायला आवडेल? जी मला स्वप्नीलने दिली आहे ती मी लोकांना देऊ इच्छिते. बरं. की स्वप्नील म्हणतो की कुठलंही भांडण हे काय म्हणूया की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे झोपण्याच्या आधी ते भांडण संपलेलं असलं पाहिजे की Perfect. बोलून मोकळी हो. या अनुरूप जोडीने आपल्याला एक अनुरूप टीप दिलेली आहे. प्रेक्षक हो, पदार्थाकडे तर लक्ष ठेवाच, पण ही जोडी काय सांगते त्याच्याकडे लक्ष ठेवा. भाजी शिजत असताना कधीच गुळ घालायचा नसतो, बरं. कारण माझी आई आणि सासू त्याला एक अशी ती तरारते असा एक शब्द वापरतात. तरारते, म्हणजे ती छान शिजत नाही, ती अशी शहाणपणा करते. तापशी आल्यासारखं होतं त्याला. हं. अति शहाण्या लोकांनी बनवलेली भाजी वाटते मग ती. ही भाजी आता काय शिजली आहे, हो. तर त्यामुळे आपण आता याच्यामध्ये गुळ घालूया. बरं, चिंच आणि गुळ या भाजीमध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. हो, खूप महत्वाचा आहे आणि तो खूप लागतो. पण मी खरं सांगू का, मला तुम्हा दोघांकडे एकत्र आता ही भाजी करताना बघून फार कौतुक वाटतंय. ज्या पद्धतीने तू ती मन लावून करते आहेस, तुला त्यातल्या बारकाव्यांचा अभ्यास आहे, जाण आहे, आणि ज्या पद्धतीने सर तुम्ही कॉम्प्लिमेंट करताय, कमाल. मला फार कौतुक वाटलं. मला वाटतं टाकायचे सगळे पदार्थ आता झालेले आहेत. आता वरनं फक्त राहिली फक्त फोडणी. फोडणी द्यायची. फोडणी. फक्त आता आपल्याला वरनं फोडणी घालायची आहे. हम्म. ही ठीक आहे. वा, जरा छान तडतडली ती मग आपण वाळूच्या भाजीवरती घालू. आणि हा जो रंग येतो ना त्याच्यानंतर, हम्म. तो मला भयंकर आवडतो. फारच छान. तर मी म्हणत होतो की जसं शूटिंग म्हणलं की मेकअप करावाच लागतो, तसं आळूचं फतफद म्हणलं की भाकरी करावीच लागते. बरोबर. येस, तर तू ती भाकरी करशील असं आम्ही गृहीतच धरलंय. मी करणार. किती छान. मला असे पाहुणे आले की खूप आवडतं, जे स्वतःहून म्हणतात की मी हे करणार. वा, तर आळूचं फतफद तयार आहे. आता आपण छान भाकरी करूया. कशाची करूया? तांदळाच्या पिठाची कर. तांदळाच्या पिठाची भाकरी करूया. चालेल ना रावसाहेब? चला. फॅन्टास्टिक. लगेच करूया भाकरी. म्हणजे खरं तर मला थापता पण येतं, पण आपण ह्या पिठाची खासियत आहे की तुम्ही लाटू शकता. लाटू शकता. तर अत्यंत हलक्या हाताने, कारण पोळी लाटणं आणि भाकरी लाटणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. फतफद तयार आहे. आता आपण छान भाकरी भाजून घेऊया तांदळाची. क्या बात आहे मृण्मयी. मला तुझं कौतुक वाटतंय. न तुटता तू ती भाकरी. आणि नंतर त्याच्यावर छान पाणी आपल्याला लावायचं असतं. मृण्मयी, अरे क्या बात है. बघा वा 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 वा.